म्हणून सावरकरांचं उदाहरणसुद्धा सात्विक कर्ता याच्यामध्ये मोडतं. सात्विक कर्ता. अतिशय सुंदर असं एक उदाहरण यांनी इथे दिलेलं आहे की जगामध्ये सात्विक कर्ता व्हायला खूप धैर्य लागतं. ते काही प्रत्येकाजवळ असतं नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की त्याला अतिशय संकटांना सामोरं जावं लागतं. एक नाटक होतं म्हणे, इब्सेनचं एक नाटक आहे, एनिमी ऑफ द पीपल. तर त्या नाटकामध्ये एक अगदी तत्वनिष्ठ असा डॉक्टर असतो आणि तो डॉक्टर इतका त्या तत्वाला चिकटलेला असतो, अतिशय सदाचारी असतो आणि तो म्हणतो की मी माझं तत्व कधीही टाकणार नाही. आणि एका हिल स्टेशनवर तो राहत असतो आणि त्या ठिकाणी अनेक माणसं यायची. हिल स्टेशनला लोक जातात ना, आणि तिथे म्हणजे ते ट्रिपला जायची लोक तिथे, आणि तिथे लक्षावधी डॉलर्सचं उत्पन्न तिथे व्हायचं, त्या लोकांना मिळायचं. तर त्या गावाचा जो प्रमुख मेयर होता तो या डॉक्टरांचा सख्खा भाऊ होता. म्हणजे डॉक्टरही त्या हिल स्टेशनला राहायचे आणि तो तिथला मेयर होता. तर तो त्यांचा भाऊ होता. तर एके दिवशी काय झालं की त्या डॉक्टरच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणचं जे पाणी आहे ते दूषित झालेलं आहे. आणि हे तत्वनिष्ठ होता डॉक्टर, त्यामुळे त्याच्या लक्षात आल्याबरोबर तो म्हणतो की अरे हे पाणी जर लोक प्यायले तर इथे काय होईल, अनेकांचे प्राण जातील आणि हे काही बरोबर नाही आहे. म्हणून तो आपल्या भावाला सांगतो की इथे रोगराई फैलावेल, येणारी सगळी माणसे आहेत ती रोग घेऊन जातील आणि काहीतरी वेडवाकडं होईल. म्हणून तो धावत आपल्या भावाकडे जातो आणि भावाला सांगतो की अरे इथे हे सगळं पाणी दूषित झालेलं आहे आणि तू असं कर म्हणे, एक फरमान काढ आणि सगळ्यांना सांग की यावर्षी कोणीही इथे ट्रिपला येऊ नका हिल स्टेशनला, असं तू सांग. म्हणजे ह्यांच्या मनामध्ये काय असतं, सात्विक कर्ता असतो हा, त्यामुळे धृत्युत्साह समन्वित हा, मुक्त संगो नहमवादी, हे सगळे याच्यामध्ये गुण असतात. त्यामुळे हे सांगू शकतो तो. पण त्यांचा जो भाऊ असतो तो हसतो. तो म्हणतो काय वेडा झाला का म्हणे, माझं किती लाखाचं नुकसान होईल मी जर असं केलं तर. मी अजिबात असं करणार नाही म्हणे, मला केवढे पैसे मिळतात आणि ते काय मी वाया घालू. त्या हे ऐकून त्या डॉक्टरांचा सात्विक संताप होतो आणि ते म्हणतात की तू नाही सांगितलं, हे फरमान नाही काढलं तर मी काढेल, मी वृत्तपत्रामध्ये देईल की इथे कोणीही येऊ नका, अशा अशा प्रकारची रोगराई इथे फैलावलेली आहे. म्हणजे असं ते स्वतःचं धैर्य दाखवतात की मी हे करेल म्हणून. पण तो मेयर काय करतो, तातडीने सभा बोलवतो, नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची सभा बोलवतो आणि काय करतो, सत्य बोलणाऱ्या या डॉक्टरलाच नोकरीवरून काढून टाकतो. सख्खा भाऊ असतो त्यांचा, पण तरीसुद्धा पैशापुढे, पैसा आणि हे काहीही तो इतर विचार काहीही करत नाही, आपल्या नफ्याचा फक्त फायद्याचा विचार करतो. मग त्याच्या हातामध्ये कागद देतो भावाच्या की आमच्या गावाला तुझी अजिबात गरज नाही आहे, यापुढे तुझ्या नोकरीची आम्हाला आवश्यकता नाही आहे, तुम्ही इथून निघून जा. अतिशय धक्का बसतो त्या डॉक्टरला की आपण किती खरं की जनतेचं नुकसान होईल म्हणून आपण बोलतो आहे, इथे काय आपल्या स्वतःचा काही फायदा नाही आहे. पण तरीसुद्धा त्याच्या मुलांना शाळेतून काढून टाकलं जातं, पत्नीचीही नोकरी जाते, म्हणजे त्याला बहिष्कृतच केलं जातं की तुम्ही निघून जा इथून. पण मग तो धृत्युत्साह समन्वित हा त्याचं उदाहरण आहे की तो म्हणतो की नाही, मी जरी हे गाव सोडलं, आता काय गाव सोडण्याशिवाय पर्यायच नसतो त्याच्याकडे, पण तो म्हणतो मी जर हे गाव सोडलं तरी दुसऱ्या गावामध्ये सुद्धा मला असाच अनुभव येईल, त्याच्यापेक्षा मी इथेच टिकून राहिलं पाहिजे आणि या लोकांच्या अन्यायाला मी लढा दिला पाहिजे. आणि ते नाटक या ठिकाणी संपतं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून म्हणजे निश्चय करतो तो की म्हणजे सत्यासाठी आपला बळी देण्यासाठी तो सात्विक कर्ता सिद्ध झाला आणि मग झगडण्यासाठी तो सिद्ध झाला. केवळ त्याचं तत्वनिष्ठ असतो तो, म्हणजे असा हा सात्विक कर्ता असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. आणि सात्विक कर्ता होण्यासाठी म्हणून भगवंत म्हणतात की सगळ्यांनी सात्विक कर्ता व्हायला पाहिजे. अतिशय अवघड आहे ते,
पण सहिष्णुता धारण करावी लागते. त्याच्यासाठी निर्द्वंद्व व्हावं लागतं, निर्गुण व्हावं लागतं. म्हणजे सात्विक कर्त्याच्या मते शास्त्रविहित कर्मे हीच मुळात फलरूप असतात. मग फळालाच फळाची अपेक्षा कशी धरायची? निष्काम असतो तो. त्यामुळे सात्विक कर्ता होणे ही जन्मजन्मांतरीची तपश्चर्या आहे असं त्यांनी सांगितलं आहे. की सात्विक करता काय असा तसा होत नाही, तर अनेक जन्मांचं पुण्य लागतं त्याच्यासाठी. त्याच्या पुढे सांगितलं त्यांनी राजस करता कसा असतो. 27वा श्लोक आहे. रागी कर्मफल प्रेप सुरलुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वित करता राजस परिकीर्तिता. हा राजस करता कसा असतो? आसक्तियुक्त असतो. राजसाची आपल्याला उदाहरणं सगळी माहिती आहेत. आसक्ती असते त्याच्या मनात, फलाची इच्छा असते, हिंसक असतो, दुसऱ्यांना पीडा देणारा असतो, अशुद्ध आचरण करणारा असतो, हर्ष आणि शोकांनी युक्त असतो. त्याला राजसकर्ता म्हटलेला आहे. म्हणजे राजसकर्ता हा कर्माचे फळ मिळवण्यासाठी तो कर्म करण्यास प्रवृत्त होतो. की मला कर्माचं फळ मिळालं तरच मी कर्म करीन. तो लोभी असतो. लोभी मनुष्य आपल्या स्वार्थासाठी इतरांना ओरबाडतो. त्याच्या ठाई शुचिता नसते. म्हणजे धोत्राच्या फळाला जसे बाहेर काटे असतात आणि आत कई फाडणाऱ्या बिया असतात, धोत्राचं फूल म्हणतो ना आपण, विषारी असतं, तसा राजस करता पवित्रपणाच्या बाबतीत असा दरिद्री आणि घातक असतो. यशामुळे तो पटकन हुरळून जातो, माजतो, असा शब्द लिहिला आहे. एखाद्या कर्मात यश मिळालं की तो सगळ्या जगाला जिंकले आपण असं मानू लागतो. त्याच्या ठाई शोक पण असतो. म्हणजे पटकन तो शोकाने पण हे होऊन जातो, हर्षाने पण हुरळून जातो आणि शोकाने खचून जातो. असा हा राजस करता असतो. त्यांनी सांगितलं आहे सध्याचे राजकारणी लोक असेच आहेत म्हणे. आता भगवंत तामसकर्त्याची लक्षणे सांगतात. तामसकर्ता कसा असतो? अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसहा विषादी दीर्घसूत्री च करता तामस उच्यते. तामसकर्ता कसा असतो? तामसकर्त्याची 8 लक्षणं सांगितलेली आहेत. विक्षेपयुक्त चित्ताचा, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त आणि दुसऱ्याच्या जीवनवृत्तीचा नाश करणारा, नेहमी शोकग्रस्त असणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असा करता तामसकर्ता म्हटलेला आहे. म्हणजे हे सगळं का सांगितलं त्यांनी आपल्याला? तामस, राजस, सात्विक. मग याच्यामधले जे गुण आहेत ते बघून आपण आपलं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपल्याकडे काय आहे याच्यातलं, आपण काय टाकायला पाहिजे, काय वाढवायला पाहिजे. म्हणून सात्विक करता सगळ्या ह्याची सात्विक जे जे दिलेलं आहे ते सगळं चांगलं, राजस आणि तामस टाकायचं आणि सात्विकाकडे आपली वाटचाल करायची. जास्तीत जास्त गुण आपल्याकडे सात्विक कर्त्याचे कसे येतील, सात्विक कर्म कसं आपण करू, त्या सगळ्या गोष्टी, सात्विक ज्ञान कसं आपल्याकडे येईल, अशा पद्धतीने. म्हणून हे सगळे तीन त्यांनी भाग सांगितलेले आहेत आपल्याला. तर हा तामस करता पाहतोय ना आपण. तामस करता कसा असतो? तामसी माणसांना अनुशासन अजिबात आवडत नाही, शिस्त अजिबात नको असते त्यांना. कधीही उठायचं, कधीही झोपायचं, कधीही खायचं, कधीही प्यायचं, असा त्यांचा दिनक्रम असतो. शिस्तही अजिबात नसते त्यांच्या वागण्याला, अनुशासन नसतं. मग गावातील अड्ड्यावर जमून कुचाळक्या करणारे लोक असतात, ते कुच्चरवटा म्हणायचे पूर्वी. त्या कुच्चरवटावर बसलेले लोक असतात, चांडा चौकडी, आणि मग ते गप्पा मारत बसलेले असतात. ते कसे असतात? तामस करता. आणि संस्काररहित बुद्धी असते त्यांची, आणि शास्त्र अजिबात मानत नाहीत ते. शास्त्राचा कोणताही संस्कार त्यांच्यावर झालेला नसतो. उद्धट असतात, शास्त्राची मर्यादा मानत नाहीत, वाडवडिलांचा मान ठेवत नाहीत, आणि मस्ती असते एक प्रकारची त्यांच्यामध्ये. मस्तकी बैसे राणी, माता वाहत असे पाणी, असा प्रकार असतो त्यांचा. असं त्यांनी सांगितलं आहे की आजकालचा जो तरुण आहे, उच्च शिक्षित म्हणवतात स्वतःला, आणि आईवडिलांचा अपमान करणारे, आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे असे पण अनेक तरुण आहेत. ते सगळे तामस कर्त्यामध्ये मोडतात. कपटी असतो, शठ म्हटलं आहे ना, स्वार्थासाठी इतरांचे गळे कापतात, पैशाचे घोटाळे करतात,
नैष्कृतिक म्हणजे दुसऱ्याचे बरे न पाहणारा तामसी करता कसा असतो, उलट्या काळजाचा असतो, कृतघ्न असतो, इतरांचं चांगलं झालेलं त्याला पाहत नाही. मग दरोडे घालणारा, लूटमार करणारा, अशी विकृत माणसे जी असतात ती सगळी तामस करता. आळशी असतो तामसी मनुष्य, अत्यंत आळशी असतो. निद्रा आणि अन्न हेच त्याला प्रिय असतं. काहीच न करणारी, धरणीला भार होऊन राहिलेली, विड्या फुंकत, पान थुंकत, काट्या पिटणारी अशी माणसे म्हणजे तामस करता. विषादी म्हणजे असंतुष्ट, संतोषाचा व तामसी करत्याचा दूर दूरसुद्धा संबंध नसतो. संतोष हा कधी त्याच्याकडे नसतो. कितीही पैसा मिळाला तरी तो असंतुष्टच असतो. आणि दीर्घसूत्री कोणतेही काम तो कधीही वेळेवर करणार नाही. केव्हाही उठावे, आला दिवस पुढे ढकलावा, अशी आयदी माणसे त्यांना म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं ह्या सगळ्याचं सार की लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे सात्विक कर्ते झाल्यामुळे समाजाची, धर्माची धारणा झालेली आहे. समाजाची प्रगती कशामुळे होते? तर अशा सात्विक लोकांमुळे समाजाची प्रगती होते. प्रत्येक मानवाने सात्विक कर्ता होण्याचाच प्रयत्न करावा, हे याचं हे आहे. मॉरल ऑफ द स्टोरी म्हणतो ना आपण, तसं की काय घ्यायचं याच्यातून आपण, की प्रत्येक मानवाने सात्विक कर्ता होण्याचाच प्रयत्न करावा. आता सात्विक कर्ता होण्यासाठी सात्विक बुद्धी लागते, बुद्धी पण तशी पाहिजे. आणि सात्विक धैर्यही लागतं, तेही 3 प्रकारचं आहे. मग 3 प्रकारची बुद्धी आहे, 3 प्रकारची धृती आहे. आता भगवंत ते आपल्याला 29व्या श्लोकामध्ये सांगतात. बुद्धेर्भेदं धृतेश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हे अर्जुना, बुद्धीचा आणि धारणाशक्तीचाही गुणांमुळेच होणारा त्रिविध भेद संपूर्णपणे तू माझ्याकडून ऐक. की जसे आपले गुण तशीच आपली बुद्धी होणार. त्यामुळे आपण गुणही पाहिले, गुणत्रय विभाग योग, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे गुणही पाहिले. मग त्या गुणांमुळेच 3 प्रकारची बुद्धी होते. म्हणजे तत्त्वज्ञानाच्या प्राप्तीसाठी सात्विक बुद्धी आणि धृती यांची नितांत आवश्यकता असते. बाकी गोष्टी व्यवहारामध्ये तामसी, राजसी हे चाललेलं असतं. पण जर तुम्हाला तत्त्वज्ञान समजून घ्यायचं आहे, जर तुम्हाला अतिशय महत्त्वाचं असं समाज उपयोगी कार्य करायचं आहे, तर मग तुमच्याकडे काय पाहिजे? सात्विक बुद्धी पाहिजे आणि सात्विक धृती पाहिजे. मानवी जीवनामध्ये काही गोष्टी देय असतात आणि काही गोष्टी उपादेय असतात. याचा अर्थ काय? की काही गोष्टी ग्रहण करण्यासारख्या आणि काही गोष्टी टाकून देण्यासारख्या असतात. म्हणून त्यांनी सांगितलं, भगवंता मानवाला सत्कार्याला प्रवृत्त करण्यासाठी म्हणून त्याच्याकडे काय पाहिजे? सात्विक बुद्धी पाहिजे. काय टाकायचं आणि काय घ्यायचं ते त्या बुद्धीला कळलं पाहिजे. म्हणून त्याला काय म्हणतात? निरक्षीर विवेक बुद्धी असं पण म्हणतात. की तो जो राजहंस असतो त्याच्या चोचीमध्ये म्हणे अशी एक विशिष्ट शक्ती असते की त्याच्यापुढे जर दूध ठेवलं आपण तर तो निरक्षीर विवेक बुद्धी, की तो त्याच्यामधनं पाणी बाहेर काढून दूध फक्त पिऊन घेतो तो त्याच्यातलं आणि पाणी बाजूला ठेवतो, असं म्हणजे निरक्षीर विवेक बुद्धी म्हणून म्हटलेलं आहे त्याला. आणि सात्विक बुद्धी म्हणजे काय? की जीवाच्या स्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत स्वच्छ आरसा. बुद्धी हा आपला आरसा आहे म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय दिसतं? की आपला स्वरूप म्हणजे आपण आपल्या आत्मा म्हणजे मी आहे ना, तर ते जे आत्मस्वरूप आहे ते आपल्या बुद्धीच्या आरशामध्ये दिसतं. त्याला सात्विक बुद्धी असं म्हणतात. स्वरूपाचा निश्चय करणारी ती सात्विक बुद्धी कशी असते ते आता 30व्या श्लोकामध्ये आपण पाहू.